ढिसाळ नियोजनामुळे शेत खरडून नाल्यातील दगडांचा खच. आजनादेवी परिसरातील प्रकार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. पुलाच्या अर्धवट कामामुळे शेत शिवार खरवडून निघाला. वर्धा जिल्ह्यातील घटना. रस्त्याचे काम सुरू असताना ढिसाळ नियोजन आणि संबंधितांच्या बेफिकिरीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यासोबत जोरदार प्रवाहात शेतीच्या बांधाचे दगड, मातीचा खच शेतात पसरून मोठ्या प्रमाणात जमीन खरवडून निघाली आहे. आष्टीकडून नाराकडे येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे आणि त्यावर असणाऱ्या पुलाच्या कामातील संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ आणि बेजबाबदार नियोजनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच्या दिवशी कपाशी, सोयाबीनची लागवड केलेली शेती दुसऱ्या दिवशी खरवडून निघाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे आलीत. आष्टी नारा रस्त्याचे बांधकाम सुरू असून या रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. वाहतुकीसाठी कंत्राटदाराने बाजूला एक पर्यायी रस्ता तयार केला होता. आता पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी कंत्राटदाराने हा पर्यायी रस्ता तिथून हटवला नाही. तसेच नाल्याला लागून असलेली संरक्षक भिंत आधीच तोडून टाकण्यात आली होती. पहिल्याच मुसळधार पावसामुळे नाल्याला मोठा पूर आला. मात्र पर्यायी रस्ता तसाच असल्यामुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला. परिणामी नाल्यातील पाणी थेट आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. प्रचंड वेगात आलेल्या पाण्यात नाल्यातील मोठे दगडगोटे वाहून थेट शेतात आले असून संपूर्ण सुपीक माती वाहून गेली आहे. या स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रामुख्याने गजानन गुलाबराव वैद्य, हेमराज किसनाजी फरकाडे, धनराज किसनाजी फरकाडे, हरिभाऊ दशरथ देवासे या शेतकऱ्यांच्या शेत जमीन आणि पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली होती. मात्र या प्रकाराने शेतात फक्त दगड आणि पाण्याचे डोह उरले असून जमिनीचे झालेले नुकसान पाहता पुढील काही वर्षे येथे पीक घेणंही कठीण होणार आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संपूर्ण भरपाई प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने त्वरित द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाल्याची तोडलेली संरक्षक भिंत तात्काळ पूर्ववत बांधून द्यावी जेणेकरून पुढील पावसात पाणी शेतात शिरणार नाही. यासोबतच रस्त्यावरून शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला असून तो रस्ताही तातडीने तयार करून देण्यात यावा अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. आमच्या न्यूजमध्ये जाहिरात देण्यासाठी संपर्क 88 88 97 54 38.